सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते। आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। आज आहे शनिवार आणि शनिवारसोबत आज प्रदोष देखील आहे। काल एकादशी होती आणि उद्या आता रविवारी महाशिवरात्री असणार आहे। तर मी शिवलीलामृतचं पारायणसुद्धा लावलेलं आहे, तेही मी तुम्हाला आता याच्या पुढे सांगते। पण सगळ्यात आधी तुम्हाला आज एक गोष्ट मला दाखवायची आहे। एवढ्या दिवसांपासून जी काही माझी झाडं मी वर टेरेसवर ठेवली होती तर ती मी आता खाली घेऊन आलेली आणि तुम्हाला झाडांची ग्रोथ दाखवते। तुम्ही आधीचे व्हिडिओसुद्धा माझे बघितले असतील तर झाडं माझी किती खराब झाली होती जेव्हा खाली होती तेव्हा। खराब म्हणजे की त्यांना फुलं येणं बंद झालं होतं आणि खूप त्यांना स्प्रे करायला लागत होते आणि काही औषधी वगैरे घालायला लागत होते, पण ते पाहिजे तसे ग्रो नव्हते करत। आणि आता उन्हात ठेवल्यामुळे झाडं किती छान झाले, त्यांची कंडिशन मी तुम्हाला आता दाखवते इथून पुढे। आता तर झालं असं की आज आहोंना लेट जायचं होतं, तर मी त्यांनाच सांगितलं की मी देवपूजेचं वगैरे आवरते, तोपर्यंत तुम्ही आंघोळीच्या आधी मला सगळी झाडं ती खाली आणून द्यायची की वर टेरेसवर ठेवली होती ती। तर त्यांनी मला ती आणून दिली, पण आणून त्यांनी ती पुढच्या गॅलरीत ठेवली। त्यांना असं वाटलं की मला परत इथेच ठेवायची म्हणून, पण मला हे सगळ्या कुंड्या आता मागच्या गॅलरीत ठेवायच्या होत्या आणि पुढे एकसारख्या दुसरं काहीतरी मी आता बघणार आहे, कारण हे झाडं खूप दिवस झाले त्यांना, तर काहीतरी नवीन आणूयात म्हटलं, म्हणून पुढची गॅलरी मी आता पूर्णपणे खाली करून ठेवलेली। आणि हे सगळे जे काही झाडं आहेत तर ते मी ह्या गॅलरीत शिफ्ट केले, कारण इकडे ऊनसुद्धा येतं बऱ्यापैकी, एक दुपारपर्यंत ऊन असतं आणि ज्या झाडांना उन्हाची जास्त गरज असते ते मी जिथे असतं दिवसभरून तर त्या जागेत ठेवते आहे। जसं की मोगरा, माझा मोगरा वर्ष झालं होतं त्याला लावून, पण त्याला अजिबात फुलं येत नव्हते आणि वाढतही नव्हतं, आणि आता जेव्हापासून वर ठेवलं तेव्हापासून छान वाढला आहे आणि आता भरपूर अशा कड्यासुद्धा त्याला आलेल्या आहेत। तशा तर प्रत्येक झाडांना कड्या आलेल्या आहेत आणि फुलझाडं तर खूप छान माझी झालेली आहेत। जेवढी काही मी शेवंतीची झाडं लावलेली होती रोपं, तर सगळीच रोपं छान जगली आहेत, जे की मला सुरुवातीला वाटत नव्हतं की जगतील म्हणून, कारण सगळ्या काड्या लावलेल्या होत्या, पण ते सगळे जगले। आणि त्यानंतर मग जे काही झाडं होती जी की खराब होत आली होती तर ती सुद्धा वर ठेवल्यामुळे खूप छान झाली आहेत आता। जसे की आता हे कृष्णकमळ आहे, तर आता तर मी खाली आणताना जेव्हा आणलं तेव्हा सगळे त्याचे जे काही फांद्या होत्या आजूबाजूच्या त्या कट करून घेतल्यात, कारण मला त्याला सरळ वाढवायचं आहे, तर नाहीतर ते खूप छान झालं होतं, त्यामुळे ते कट केलं आहे, पण खूप छान ते झाड झालेलं आहे। आणि हे जे बडसुडर आहे तर हे आता दोघं मी धुण्यासाठी खाली काढलेले आहेत, कारण खूप माती त्यावर जमा झालेली आहे, असे ते खाली झालेले होते। तर धुतल्यानंतर वाढून झाल्यावर मग मी आता त्यात दाणे भरून घेईल आणि सगळी झाडं मी आता एका लाईने तिथे लावून घेतली आहेत। आणि ह्या ज्या लहान साईजच्या कुंड्या होत्या तर यांच्यातली जी काही माती होती त्यात असे झाडं फारशी जगत नाही, थोड्या दिवसात खराब होतात कारण लहान असल्यामुळे, तर त्यांच्यातली माती मी काढून आता ज्या ज्या कुंड्यांमध्ये वर ठेवल्यामुळे काय होत होतं, कधी आधी जायचं पाणी घालायला, कधी तर आधी डायरेक्टली झाडांच्या मुळाशी पाणी घालतो, त्यामुळे ते मुळं जे असतात ते ओपन झाली होती, तर सगळ्या झाडांना मुळांच्या जवळ मी ही माती आता घालून दिली। आणि ह्या ज्या लहान कुंड्या आहेत तर यांच्यातही काहीतरी लावूया म्हटलं आणि किचनमध्ये वगैरे त्यांना ठेवूया असं चाललं आहे, तर सध्या तर आता त्यांच्यातली माती काढून घेतली आहे। आणि एक माझ्याकडे हे हळदीचं झाड होतं जे की आता पूर्णपणे वाढलं आहे, तर तुम्ही बघू शकता सगळी पानं पिवळी झाली होती, तर तेही मी काढून टाकलं, कारण ते लहान कुंडीत होतं त्यामुळे त्याला वाढायला जागाच नव्हती। तर आता मी ते मोठ्या कुंडीत शिफ्ट करते, कारण खाली जी काही हळद असते तर ती परत ती जगत राहते, तर त्यासाठी मी आता ते वरचं काढून टाकून दिलं जे वाढलं होतं ते, आणि ह्या मोठ्या कुंडीत मी आता ते हळद शिफ्ट करते। आणि त्यासाठीच ह्या मोठ्या कुंडीत जी काही माती होती त्याच्यात रोप वगैरे नव्हतं, कसलं रोप होतं मला म्हणजे काही लक्षात नाही आलं, पण तेही पूर्णपणे जळालेलं होतं, तर ती काडी मी काढून बाहेर टाकून दिली आणि त्यात आता ही हळद मी लावते। आणि ही एक आणखीन लहान साईजची कुंडी आहे माझ्याकडे, तर यात मी कसले तरी दाणे टाकले होते, मला वाटतं लाजाडूच्या बिया मी यात घातल्या होत्या, पण त्या जगल्याच नाही, मग काय माहिती नाही काय झालं तर। आणि हो, मला हे झाडाबद्दल विचारायचं होतं, तर हे जे म्हणजे मी तर आमच्याकडे तर याला सदाफुली म्हणतात, आणखीन काही नाव असेल तर मला माहिती नाही, पण मी असं ऐकलं आहे म्हणजे एक दोन जणांनी मला सांगितलं की हे झाड घरात ठेवत नाही, तर आता काय माहिती काय आहे, तर ते तसं तुम्हाला काही माहिती असेल, आयडिया असेल याबद्दल का नाही ठेवत तर ते मला कमेंट करून सांगा, म्हणजे मग त्याला काढून टाकेल, पण फुलं खूप छान येतात म्हणून मी त्याला ठेवलेलं आहे। तसं तर फुलं मी ही पूजेला नाही वापरत, पण छान वाटतं फुलांनी भरलेलं झाड। तर हे पारिजातकाचं झाड आहे, लहानच असतं ते झाड, म्हणजे पारिजातक आहे जे की आपण अंगणात वगैरे लावतो, खूप मोठं असतं, तर त्यातलं हे त्यांनी सांगितलं होतं की हे कुंडीमध्ये सुद्धा जगू शकतं, म्हणून मी ते घेतलं आहे। दारावर आलं होतं ते विकायला, पण ते मध्यंतरी जड आलं होतं, आता परत त्याला पालवी फुटलेली आहे। आणि हे अपराजिता किंवा मग गोकर्ण जे काही म्हणत असाल ते, तर हेही पूर्ण खराब झालं होतं खाली, तर वर ठेवल्यामुळे छान अशी त्यालाही पालवी फुटलेली आहे।
आणि जेवढे काही मी शेवंतीचे झाडं लावले होते तेवढे सगळे जगलेत आता. आणि हे ते मला वाटतं हे व्हाईट कलरचं आहे गोकर्ण, आणि हे जे काही असतं ब्ल्यू कलरचं तर ते आहे. त्याच्यानंतर परत एक शेवंतीचं. तर कड्यासुद्धा तुम्ही बघू शकता, यालाही भरपूर अशा कड्या आलेले आहेत. आणि हे आधीपासून होतं, मध्यंतरी याला फुलं येणं बंद झालं होतं. आता परत ते कड्यांनी भरलेलं आहे पूर्ण, आणि फुलंही खूप छान अशी आलेली आहेत. आणि हे बाप्पांचं फूल, तर हे पूर्णपणे वाढलं होतं, खाली होतं तेव्हा. आता भरपूर अशा कड्या तुम्हाला दिसत असतील. त्यानंतर हा मोगरा. तर हा जो मोगरा आहे तर मला वाटतं 1 वर्ष झालं होतं याला लावून, पण याला धड फुलंही येत नव्हती, कड्या येत नव्हती, आणि ते वाढतसुद्धा नव्हतं. एकदम एवढंच होतं ते. आता या महिन्याभरात त्याची ग्रोथ खूप छान झालेली आहे. हाईटला वाढलं आहे, फांद्या खूप छान फुटलेल्या आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं की फुलं येत आहे पहिल्यांदा 1 वर्षात. तर ह्या कड्या. तर हे जे रोप आहे मी गावावरनं आणलं होतं आमच्या. आणि हे तर मग आपलं बेलपत्र आहे. तर मला वाटतं याला काहीतरी झालेलं आहे. तर हे मी इथून याला कट करणार आहे आता, कारण याला आपण स्प्रे वगैरे देऊ शकत नाही, किंवा काही खत पाणीसुद्धा घालू शकत नाही. देवांच्या झाडांना मी सहसा घालत नाही, तर आता याचं काहीतरी करावं लागणार आहे. आणि हे शमीचं झाड, इकडनं सकाळी मी त्याला ते कट केलं. ही एवढी बाजू मला छान फ्रेश वाटत होती म्हणून तेवढी ठेवलेली आहे. आणि इथून पुढे ते आता वाढत आहे तिकडे थोडंसं. तर हा असा काहीसा आता आपल्या इकडच्या गॅलरीचा लुक झालेला आहे. बऱ्याच दिवसांचं माझ्या डोक्यात होतं झाडांचे कुंड्या आपण इकडे ठेवूयात म्हणून, पण मी रोजचे जे कपडे असतात ते हाताने धुते आणि पाणी वगैरे उडेल म्हणून मी त्यांना इकडच्या गॅलरीत ठेवत नव्हती. पण मी आता घेईल काळजी की त्यांच्यावर पाणी वगैरे जाणार नाही म्हणून. आणि थोडी लहान साईजमध्ये जे काही 2-3 कुंड्या होत्या माझ्याकडे, जे की आता मगाशी तुम्हाला व्हिडिओ दाखवले की मी ते खाली करून घेतलेले आहेत, तर त्यांना मी आता किचनमध्ये ठेवते. तर ही जी विंडो आहे ही किचनच्या दक्षिण बाजूला आहे. तर मी अजून सर्च नाही केलेलं, मी अजून सर्च करेल की ह्या दिशेला आपण कुठले झाडं किचनमध्ये ठेवू शकतो, आणि त्यानुसार मग त्यात झाडं आणेल. आणि त्यात एक कंडिशन आहे अजून की लहान कुंड्यांमध्ये कुठली झाडं छान जगू शकतात. तर तेच बघून आणि छान असं म्हणजे चौकशी करून आता ती झाडं मला आणायची आहेत. त्यानंतर ही फुलं आणलेली होती, परवाच्या दिवशीच आणली होती, पण हा बॉक्स आहे जो की मी स्पेशल फुलं ठेवण्यासाठी घेतला होता, तर तोच मला सापडत नव्हता. तर तो आज सापडला म्हटलं, तर त्याला धुवून मी आधी सुकवून घेतलं, आणि मग ही फुलं मी आता त्यात भरून घेते, ज्यामुळे की फुलांना पाणी वगैरे लागत नाही, काळी पडत नाही, आणि बऱ्याच दिवस फ्रेश राहतात, 1 आठवडाभर. तर 1 पाव फुलं या एका बॉक्समध्ये मावतात. तर असे मी 2 बॉक्स घेऊन ठेवलेले आहेत. तर आता सध्या तर याच्यातून अर्ध्याहून जास्त फुलं माझी वापरली गेली 2-3 दिवसांच्या पूजेत. तर आता ही एवढीच राहिलेली आहेत. आणि आज प्रदोष आहे तर संध्याकाळी पूजेलाही लागतील, आणि उद्या शिवरात्री. ह्या 2-3 दिवसांमध्ये मला पांढरी फुलं थोडी जास्त वापरली जातील, म्हणून मी जास्तच आणली होती पांढरी, तरीसुद्धा मला कमी पडतील बहुतेक. तर बघूया उद्या कुठे मंदिरात वगैरे गेलो तर तिकडनं येताना मी परत घेऊन येईल आणखीन. आणि काल रात्री मी स्वयंपाकात दाल तडका बनवला होता, आणि पत्ताकोबीची भाजी होती. तर मला एकादशी म्हणजे लक्षात नव्हती की आज एकादशी आहे, तर त्यामुळे एकादशीच्या दिवशी आपण तांदळाचा पदार्थ म्हणजे भात खिचडी वगैरे बनवत नाही, तर मी भात नव्हता लावलेला. तर आधी आणि तिच्या बाबांनी दोघांनी तो दाल तडका खाल्लेला नव्हता रात्री, फक्त भाजी आणि चपातीच त्यांनी खाल्ली होती. तर ते दाल तडका असल्यामुळे आता फक्त इथे मला राईस लावायचं आहे सकाळी. त्यासाठीच मी ते झाडांचं काम आज करून घेतलं, कारण सकाळी जरा एनर्जी असते आपल्यामध्ये, तर होऊन जातात कामं. आणि घरातली कामं काय ती तर रोजचीच असतात, नंतरही आपण करू शकतो. तर तसंच काहीसं. आणि मला शॉर्टकट बनवायचं होतं, फक्त भातच लावायचा होता, कारण आधीचा टिफिन गेला होता, फक्त आता जेवणाचे होते घरी, आणि म्हणून मग मी फक्त इथे आता जिरा राईस बनवला होता. आणि मी डायरेक्टली कुकरमध्येच बनवते, नाहीतर एरवी आपण असं भात वगैरे आधी उकडून घेतो आणि मग त्याला तडका देतो जिऱ्याचा, पण मी डायरेक्टली कुकरमध्येच लावते, कारण थोडाच बनवायचा असतो, म्हणून मी वेगवेगळं करत नाही बसत. कोथिंबीर आणि जिरं त्यातच ॲड करते. त्यानंतर मग मी माझ्यासाठी चहा बनवला होता गुळाचा, कारण फ्रूट्स होते घरात, पण मला उपवासाच्या दिवशी काय माहिती मला असंही फ्रूट खायला फारसं आवडत नाही, खाल्लं तर एखाद दुसरं सफरचंद वगैरे, किंवा मग मला सीताफळ आवडतं, पण आणि तेही उपवासाच्या दिवशी खावंसं वाटत नाही, त्यामुळे मी चहाच बनवला होता माझ्यासाठी. आणि त्यानंतर मग पूजा तर माझी सकाळीच झाली होती, पण ती क्लिप आता लावते पुढे. तर इथे छान अशी माझी देवपूजा आवरून झाली होती सकाळी, आणि
आजचा माझा पारायणाचा दुसरा दिवस होता, जे काही मी पारायण लावलेले शिवलीला अमृतचं त्याचं. काल एकादशी होती, तर मी कालपासून शिवलीला अमृतचं पारायण सुरू केलेलं आहे. आणि उद्या आता महाशिवरात्री आहे, तर एकादशी आणि आजचा प्रदोष, तर तिघही दिवस खूप चांगले होते. तसे तर चौघही दिवस चांगले. परवा लागलीच सोमवार येतोय, आणि तर मी शनिवारी म्हणजे मी काल शुक्रवारीच पारायणाला सुरुवात केली. तर मी 3 दिवसीय पारायण करते ह्यावर्षी, कारण एका दिवसात मला पॉसिबल वाटत नाही आहे ह्यावर्षी, कारण इतरही कामं असतात आणि थोडंफार तुमच्यासोबतही शेअर करायचं असतं, त्यातही वेळ जातो. तर मी 3 दिवसांचं करते. तर 3 दिवसांचं मी असं करते की रोजचे मी 5 अध्याय वाचेल. तर काल संध्याकाळी 5 वाचून झालेले आहेत, आणि आज सकाळी देवपूजा झाल्यानंतर स्वयंपाक न होता म्हटलं सगळं आहे शिल्लक, तर मी 2 अध्याय वाचून घेतले. आणि असं काही नसतं, जर का करायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला जसं जमेल तसं दिवसभरातून 2-2, 3-3 अध्याय करून ह्या 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये तुम्ही पारायण करू शकता. तर किंवा मग मी जेव्हा एक दिवसीय पारायण करायची महाशिवरात्रीला, तर मी तसंच करायची. पायाला कड आली किंवा पाठ वगैरे दुखायला लागली, तर मी उठायची, थोडंफार फ्रेश व्हायची, फिरून वगैरे, किंवा मग म्हणजे माझं असंच आहे की रात्री 12पर्यंत ते आपल्याला कंप्लीट करायचं आहे, त्यामुळे की जागरणही व्हायचं त्यानिमित्ताने. तर ह्यावर्षी मात्र मी तसं न करता 3 दिवसात ते करते. तुम्हाला जसं जमेल, जसं शक्य असेल तसं तुम्ही करा, कारण शेवटी देव असतो भावाचा भुकेला. असं काही नाही आहे, एवढं डोक्यात ठेवू नका की असंच व्हायला पाहिजे, एका दिवसातच व्हायला पाहिजे, किंवा 3 दिवसात म्हटलं तर 3च दिवसात व्हायला पाहिजे. माझं राहिलं तर मी सोमवारीसुद्धा कंप्लीट करू शकते, कारण उद्या कुठेतरी मंदिरात जायचं चाललं आहे आणि गर्दी खूप असणार आहे, त्यामुळे आम्ही लवकर निघू. तर तिकडनं आल्यावर जमलं तर, आणि रात्री असंही जागरण करतोच आपण, तर तेव्हा होऊन जाईल, माझं राहणार नाही. पण राहिलंच जर काय एखादा अध्याय, तर मग मी सोमवारीसुद्धा कंप्लीट करेल. आणि आज संध्याकाळी प्रदोषची सुद्धा पूजा असणार होती, म्हणून मी सकाळी 2 वाचून घेतले आणि संध्याकाळी आता 3 वाचून घेईल प्रदोषची पूजा झाल्यानंतर, ज्यामुळे की मला जरा सोपं पडेल संध्याकाळची पूजा, म्हणजे लवकर आवरून होईल. आणि ही जी हळद होती, तर मी गावावरून आणलं होतं हे पाकिट, तर ते मला त्याच्यासाठी बरणी खाली नव्हती आणि आत्ता ती खाली झाली, त्यामुळे मी त्यात ते भरून घेतलं. आणि आणखीन काही 1-2 गोष्टी अशाच पॅकेटमध्ये राहिलेल्या आहेत, चटणी वगैरे, तर तीही मी आता काढून घेईल नंतर. मला म्हणजे त्यांच्या मापाच्या बरण्या वगैरे किंवा डबे भेटत नव्हते, म्हणून ते मी तसंच ठेवलं होतं काही 1-2 गोष्टी. त्यानंतर संपूर्ण किचन आवरून घेतलं, कारण अहोंचंही जेवण झालं होतं, तेही गेले होते आता. आणि कारण मला आता दुपारी एका ठिकाणी जायचं होतं, एका ठिकाणी म्हणजे माझ्या जे काही पुढच्या गॅलरीमध्ये कुंड्या खाली पडलेल्या आहेत आता मोठ्या साईजमधल्या, तर म्हटलं माती आणूयात त्यांच्यासाठी. एका ठिकाणी जागा बघून ठेवली होती, पण अहोंना फोन केला तर ते मला नाही बोलले आपण जाऊयात नंतर म्हणून, आज नको जाऊ असं. त्यासाठी मग मी थांबून घेतलं आणि घरातलं सगळं क्लीन केलं. आणि हे माझ्याकडे सुकलेली बोर आहेत वाढलेली, जी की मी आधी वॉकला जात होती तेव्हा तिकडनं आणली होती, मी एका व्हिडिओत सांगितलं होतं. तर मी त्यांना सुकवून घेतलं होतं, कारण मला त्यांना आहे ना गोड बोरं करायची, जी काही पाकात बनवलेली बोरं असायची आधी गावात विकायला वगैरे यायची लहान असताना, तर तसं मला त्यांना बनवायचं आहे, म्हणून मी ते खिडकीमध्ये सुकायला ठेवली होती. आणि आता उद्या शिवरात्री असल्यामुळे मग उद्या होईल ते फराळात खायला, म्हणून मी त्यांना आधी धुवून घेतलं, कारण धूळ होती त्यांच्यावर, कारण ते बाहेर ठेवलेले होते उन्हात, त्यामुळे. तर ते धुवून घेतले आणि त्यांना पाण्यात डिप करून ठेवलेलं आहे मी. उद्या आता बनवेल, मला येतं का बनवता ते बघूया प्रयोग करून. आणि हे काम केल्याशिवाय मात्र वाटत नाही की आपली कामं आवरली गेली तसं. तर आत्ता भरपूर कामं बाकी होती तशी तर, कारण घरात माती झाली होती, ते कुंड्या वगैरे आणून ठेवल्या होत्या, तर झाडू मारून फरशी वगैरे पुसायची, टॉयलेट बाथरूम अशी बरीचशी कामं बाकी होती. पण सगळ्यात आधी मी हेच काम करते की किचन कट्टा क्लीन करते, म्हणजे मला सगळी कामं आवरल्यासारखं वाटतं आणि माझा थकवा निघून जातो. तर किचन आधी क्लीन करून घेतलं. तर तुमच्यापैकी जे कोणी माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल आणि तुम्हाला आवडला असेल, तर एक लाईक नक्की करा, आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि काही तुमचे सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मी तुम्हाला मागच्या गॅलरीमधलं सगळे कुंड्या वगैरे झाडं वगैरे दाखवले, पण हे एक झाड मात्र दाखवायचं राहिलं होतं, जे की व्हाईट कलरच्या गुलाबाचं आहे आणि भरपूर मोठं त्याने घेर पकडला आहे, म्हणून मी त्याला इकडेच ठेवलं आहे, कारण इथे मोकळी जागा आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप मोठ्या कुंडीत आणि खूप मोठ्या आकाराचं ते झाड झालेलं आहे. त्यांनी भरपूर अशा कड्यासुद्धा त्याला आलेल्या आहेत आता, तर ते मी इकडेच ठेवणार आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.